नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता दुसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीचे संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका सन 2024-25ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला 23/4/2025 रोजी म्हणजे उद्याच बुधवारी आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे. त्याचा व्यवस्थितरित्या सराव करून घ्या. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे गणित आणि इंग्रजीचाही आपल्याला सराव करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता दुसरी मराठी द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2 पॅटचा पेपर आहे हा चालू शैक्षणिक वर्षाचा 20 गुणांसाठी. बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, अक्षर शब्द ऐकून लिही. 4 गुणांसाठी 4 अक्षरं किंवा 4 शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायला दिले जातील. ती ऐकायची आहेत आणि लिहायची आहेत. बघा पहिला शब्द आहे कविता, दुसरा आहे म्हणाला, तिसरा शब्द आहे पौर्णिमा आणि चौथा आहे राजाराम. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, प्रश्न 2 ते 4 साठी ही जाहिरात वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही. बघा जाहिरात दिलेली आहे, तिचं वाचन करायचं आहे. तिकीट बालकांना 5 रुपये, मोठ्यांना 25 रुपये, फक्त एकच दिवस. किलबिल, सागर मासे, माकडोजी उडी मारे, पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे असा नावं दिलेली त्या ठिकाणी. आणि टीप आहे, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश, त्यांना बिस्किट पुडा मिळेल. ठिकाण सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगेनगर, वनपूर. त्यानंतर दिनांक 26 जानेवारी, वेळ संध्याकाळी 5 ते 7. आता बघा ही जाहिरात दिली, याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे? तो आहे 5 रुपये. पुढचा, मोफत प्रवेश कोणाला आहे? पहिली आणि दुसरीच्या मुलांना. पुढचा प्रश्न, आईबाबांसाठी तिकीट दर किती आहे? 25 रुपये. पक्ष्यांच्या नाटुकलीतील कलाकारांची नावे लिहा. पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळोजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे. ही सर्व नावं या ठिकाणी लिहायची आहेत. नंतर पुढचा प्रश्न, अक्षराचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. आजी, मांजर, हुशार या पद्धतीने शब्द बनवायचे आहेत. प्रश्न 7वा, चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतोय ते लिहायचं आहे. बघा पहिल्या चित्रामध्ये ती धावते, दुसऱ्यामध्ये तो नाचतो, तिसऱ्यामध्ये ती अभ्यास करते. प्रश्न 8वा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे. बघा या ठिकाणी ते हा शब्द दिलेला आहे कंसामध्ये आणि रिकाम्या जागी आपल्याला शब्द बनवायचे. ते पुस्तक, ते नाटक, ते फूल, ते डस्टर या पद्धतीने. प्रश्न 9वा बघा, पुढील शब्दांच्या जोड्या वापरून एक एक वाक्य लिहायचं आहे. पातेले, खीर. पातेल्यातली खीर मुलांना आवडते. दुसरं एक कढईपुरी, कढईत पुरी तळतात. तिसरे ताट जेवण, ताटात जेवण करतात. या पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीची संकलित मूल्यमापन 2ची पॅटच्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.